माझा प्रेमाचा नमस्कार. तसेच व्यासपीठावरील मान्यवर, मला आता नावं जास्त माहिती नाहीत, पण इनामदार साहेब, थोरात साहेब, तसे तिकडे बसलेत ते साहेब, मॅडम, हे नायब तहसीलदार आहेत, त्यांना पण माझा नमस्कार. तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना नमस्कार आहे माझा. इलेक्शन एक अनुभव असा आला की खूप शिकलो, त्यातून खूप काही शिकावं लागलं आम्हाला, शिकलो त्यातून. आणि ह्या ज्या जबाबदार व्यक्ती आहेत, आज आपल्याला किती जबाबदारी असते, पण ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती किती जबाबदारी आहे आणि ते आपल्यावर सोपवल्याने आज पूर्ण पार पाडलं. आज आपण प्रशस्तीपत्र घेण्यासाठी जरा मला गर्दी कमी वाटते, थोडी यायला हवं होतं लोकांनी. कारण का, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपली हे प्रशस्तीपत्र म्हणजे आपली कीर्ती, तुम्ही केलेल्या कामाची कीर्ती, हे आपण त्या कीर्तीचा मान ठेवला पाहिजे. मला गर्दी कमी दिसून थोडं वाईट वाटलं की या ना, तुम्ही काम करता तर आले पाहिजेत. आज एवढ्या लांबून लोक आलेले आहेत, सगळे महिला वर्ग आलेला आहे. तसेच ह्या साहेबांनी जे अरेंजमेंट केलं आपल्यासाठी, ते का केलं, आपला गौरव केला आपला, त्यांनी जेवणा खाण्याची सोय केली, किती सुंदर असा सोहळा केलाय साजरा. आपण तो हे करून घेतला पाहिजे, तो मान्य करून घेतला पाहिजे. आणि लोक कमी आली, तुम्ही नंतर येणार आणि प्रशस्तीपत्र कुठेतरी घेऊन जाणार, तर त्याला काय अर्थ नाहीये. तुम्ही इथे आल्यानंतर जी किंमत असते ना, आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये आपण म्हणतो ना, एखाद्या मंदिरात गेल्यानंतर जे आपण देवाला पावन करतो, तसे देव समोर बसलेले, तर त्यांना आपण त्यांच्या समोर केलेला तो मान वेगळा असतो, तो ते केलं पाहिजे. आणि विशेष करून हे तर खूप मोठे अधिकारी आहेत, मी खूप छोटा माणूस आहे त्यांच्या समोर. मज पामर अशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. मी त्यांच्या समोर हेच आहे, फक्त डेअरिंग केली. माझे मायबाप समोर बसले तर मला बोलायला कसली लाज आहे, पण बिंदास बोलतोय मी. त्याच्यामध्ये अजून एक मरबल साहेबांचा एक आभार मानतो की एवढं प्रेशर होतं त्यांना आमच्या साध्या लोकांचं, पण कधीच असा राग नाहीये किंवा कोणाला काय असं उलट बोलणं नाहीये. हा, तुमचं असं करतो, तुमचं तसं करतो. थोरात सरांसमोर सुद्धा जर कोण गेलं, हा ठीक आहे, तुमचं हे असं करू तसं करू. इनामदार सर तर म्हणजे त्यांच्या आदेशानुसार सगळं चालत होतं. माझं काही चुकत असेल तर माफ करा, पण मला खूप आनंद वाटला हे काम करताना. पण आम्ही भरारी पथकामध्ये होतो, लोकांनी पण खूप सहकार्य केलं. आम्ही मुंब्रा एरिया होता, आम्हाला कळवा पण एरिया होता, पण कोणी त्रास नाही दिला. कारण आम्ही गाडीची डिकी उघडताना त्यांना असं म्हणायचो, सर डिकी उघडा, पण त्यांना पण बरं वाटायचं. नाहीतर आपण अशी भाषा केली आहे, डिकी उघड, तर तसं चालत नाही. आपण प्रेमाने बोललं पाहिजे. आम्ही असं म्हणायचो, सर डिकी उघडा. तसेच आमच्या पथकामधले भागवत सर प्रमुख होते, त्याच्या अगोदर सोनवणे सर होते, नंतर आमचे सोलंकी साहेब आहेत आपले महानगरपालिकेचे, अतिशय सुंदर प्रेमळ लोक. आता बाहेर भेटल्यानंतर मला गाळा भेट केली त्यांनी, म्हणजे अशी मोठी माणसं भेटली, समाधान वाटलं. खूप छान सुंदर केलं. आपला सगळ्यांचा आभारी आहे. काय चुकलं असेल तर माफ करावं. धन्यवाद. थँक्यू.